मित्रांनो, बहिणाबाई स्वतः उकडीचे मोदक तयार करते आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी. कारण बहिणाबाईचाच उपवास आहे आणि ती स्वतःच बनवते. तर बघा मस्तपैकी असे तिच्या हाताला कला एक नंबर. भारी वेगळी शेप आलेला आहे, अति सुंदर. हो 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 हो. हा 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 हा. खतरनाक खतरनाक, एकच नंबर. तर कसे काय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या करायच्या युट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार तर आहे, प्लस संकष्टी चतुर्थी आहे. तर आहे ना, प्रत्येकाच्या घरात कोणाचा ना कोणाचा तरी उपवास असतो. तसंच आपल्या बहिणाबाईचा पण उपवास आहे. तर आहे ना, आज आहे ना, आईसाहेब मस्तपैकी असं ना नैवेद्यासाठी आहे ना जेवण बनवते. तसं हर संकष्टीला आहे ना काय ना काहीतरी चांगला बेत असतो. तर ह्या वेळेला आहे ना आईसाहेब उकडीचे मोदक करते आणि जेवणाची तयारी चालू आहे जोरात. तर हे उकडीचं मोदकाचं ते तांदळाचंच ना, तर ते बनवते. आणि प्लस सारण पण बनवून ठेवलं नाही, आता हे थंड व्हायला ठेवलं आहे. कारण बहिणाबाई ते मोदक बनवणार आहे, कारण बहिणाबाईच्या हाताचे मोदक बनतात आणि आईसाहेब पण बनवते मस्तपैकी. तर आहे ना, या ब्लॉगमध्ये आहे ना तुम्हाला मस्तपैकी आज आपल्या घरी काय बनवतात संकष्टीला ते तुम्हाला समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उकडीचे मोदक तर बनणारच आहेत, पण त्याचसोबत आहे ना आपल्याला इथे काजू पण भैजत ठेवलेले दिसत आहेत. आणि आहे ना मिरची पण ठेवली आहे, म्हणजे मिरची फ्राय करणार आहे, बरोबर ना. तर मस्तपैकी आजचा बेत आहे उपवासाचा. तर मस्तपैकी पूजा करून घेऊया बाप्पाची आणि त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवूया. मित्रांनो, बहिणाबाई स्वतः उकडीचे मोदक तयार करते आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी. कारण बहिणाबाईचाच उपवास आहे आणि ती स्वतःच बनवते. तर बघा मस्तपैकी असे तिच्या हाताला कला एक नंबर आहे. अरे बापरे, हे बघा मातोश्री तिकडून काय बोलते बघा. म्हणजे मातोश्री पण करते, पण आली सध्या बहिणाबाई करते. हे पुरण आहे जे आईने मगाशी बनवलेलं. आता बहिणाबाई उकडीचे मोदक करते आणि इथे बनवून ठेवला नाही ते बघा. हां हां हां, एक नंबर. आणि काय शेपमध्ये आणते, हे काय आपण ते जे भेटतात शेपसाठी त्याच्यात नाही, हँडमेड स्वतः बहिणाबाई बनवते बघा. भारी वेगळी शेप आलेला आहे, अति सुंदर. फायनल टचअप देते. हे बघा मस्तपैकी असे बनवलेत. वा वा वा, इज्जत आहे. मित्रांनो, बहिणाबाई तिकडे तो उकडीचे मोदक बनवायला घेते आणि त्या साईड बाय साईड मम्मा इथे काजूची भाजी करते. काजू, बटाटा आणि व्हाईट हे ना वाटाण्याची मस्तपैकी अशी भाजी आणि काजूची भाजी आहे बाय. आणि बाहेर आहे ना मस्तपैकी, आज संडे आहे तर पाऊस मस्तपैकी पडतोय. बाहेरचा व्ह्यू बघा एक नंबर. आणि आज आहे ना दिवसभर पाऊस पडतोय. नाही सॅटर्डेला पाऊस नव्हता, पण आज मस्तपैकी पाऊस पडतोय. आणि त्याच्यात आज संकष्टी आहे, तर मस्तपैकी असं आईच्या हाताचं जेवण म्हणजे कमाल. उकडीचे मोदक आहे ना ते उकडण्यासाठी ठेवत आहेत. ठेवा मम्मी, मी व्हिडिओ बनवतोय त्याच्यासाठी थांबायला बोललेलो. तर आहे ना मस्तपैकी सगळे एकदम नाही राहणार, थोडे आहेत अजून बनवायचे. तर प्लस सॉफ्ट कॉटन नाही, ह्याच्या स्पेशली उकडीच्या मोदकसाठी आणलेला आहे आम्ही. हा तेव्हाच यूज करतो. उकडीचे मोदक मस्तपैकी उकडायला ठेवूया. हो 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 हो, उकडीचे मोदक कसल्या वाफा सुटल्यात बघा मित्रांनो, एक नंबर. काढणं जरा डिफिकल्ट असतं, खूप गरम असतं.
आराम कर. हा 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 हा. खतरनाक खतरनाक एकच नंबर. तर मित्रांनो, तशी पूजा करून झाली. बाप्पाचं सुंदरचं दर्शन तुम्ही पण घ्या आणि मस्त अशी वाईब आहे. कारण संकष्टी असली की घर प्रसन्न राहतं. बाप्पांची गाणी लावतो, पण आता काही गाणी आपण तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कॉपीराईट आहे आणि नवीनच चॅनल आहे, तर त्यामुळे आपल्याला ते कॉपीराईट एवढं काय माहीत नाही. आणि कसं आहे की एक महिना झाला मित्रांनो, सध्या तुमचा भाऊ जे मला डेली बघतात त्यांना माहीत असेल, एक महिना आला कुठे सध्या जात नाही. कारण काय ना काय चालू आहे. आता ते खूप जण बोलतात काहीतरी नजर लागले किंवा काय लागले ते मला पण नाही माहीत. पण एक आहे की एक महिना झाला त्यापासून काय सध्या कुठे जायला होत नाही किंवा प्लॅन बनला तरी नंतर इन मुवमेंटला आल्यावर असं कॅन्सल होतं. तर असंच काहीतरी चालू आहे. पण आता बाप्पाकडे मागितले, त्यांच्या चरणी प्रार्थना केली की बाबा काहीतरी होऊ दे चांगलं. कारण बनवत आहे तर कोणाचं खूप जणांना आवडतात व्हिडिओ, ते एक गोष्ट वेगळी आहे. पण कोणाकोणाला काय असतं, त्यामुळे आता बाप्पाकडे मागितले प्रार्थना आपल्या घराला, आपल्या बहिणीला, आईला आणि सगळ्यांना सुखात ठेव. बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. आता नैवेद्य तर झालेलं आहे, थोडंसं काहीतरी बाकी आहे, ते झाल्यावर बाप्पाला नैवेद्य जातं. मित्रांनो, इथे आई भजी फ्राय करते आणि या मॅडमचा व्हिडिओ कॉल आलाय बघा. मॅडमचा हे बघा, गावावरनं व्हिडिओ कॉल आलेला आहे. काल आलेली पण काल व्हिडिओ बनवायला भेटला नाही. आई साहेब इथे भजी बनवत आहेत आणि ही मॅडम बघा बघते कशी. हा, व्हिडिओ बनवत आहे. बघा, ही माझे ब्लॉग बघते, भाची आहे माझी. गावाला राहते मस्त की आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलते आणि आई साहेब इथे जेवण बनवायची. ते हे ब्लॉग मध्ये हाय बोल, हाय बोल, हाय 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 गाईज. ही पण व्हिडिओ चालू करणार आहे थोड्या दिवसांनीच. बघा, आमचा भाचा व्हिडिओ कॉलवर मस्ती चालू मस्ती. हाय कर, हाय, हॅलो. गावावरनं व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि आई साहेब इथे जेवण बनवते. नैवेद्याचं ताट रेडी आहे. मस्तपैकी असे उकडीचे मोदक आणि आपले मेन मम्मीने मस्तपैकी बनवलेले पदार्थ. आता इथे ठेवायला जागा नाही, तर त्यामुळे आपण इथे ठेवतो. आता वाडीला पाणी सोडूया. तर मित्रांनो, मस्तपैकी जेवण घेतलंय. भजी आहे, ही कसली भाजी आहे? मेथीची भाजी, उकडी मोदक स्पेशल, काजूची भाजी, डाळ आणि भात. तर मस्तपैकी जेवण आता करून घेऊया. तर बहिणाबाईचा उपवास होता, तर बाप्पाची उपवासाची वाडी बहिणाबाईने घेतली. आता मस्तपैकी जेवून घेऊया. आणि कसा वाटला व्हिडिओ हा नक्कीच कमेंट करून सांगा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. म्हणजे हिंदी पण व्हिडिओ बनतात, तर सपोर्ट करा तुमच्या भावाला. जय शिवराय.